डाएटची आपली भीष्म प्रतिज्ञा मोडू नये असं वाटत असेल तर क्रेविंग्सला कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे. इन्सुलिन रेझिस्टन्स जितका जास्त असतो, क्रेविंग्स तितक्या जास्त होतात. म्हणजे कार्बोहायड्रेट्स जास्त खाणं, कमी ऍक्टिव्हिटीज करणं या गोष्टी आपण करत असू तर ऑब्व्हियसली इन्सुलिन रेझिस्टन्स होण्याचे चान्सेस खूप वाढतात. आणि इन्सुलिन रेझिस्टन्स वाढला की गट बॅक्टेरिया सुद्धा बिघडतात. म्हणजे आपल्या इंटेस्टाईन मध्ये बॅड बॅक्टेरियाज जास्त वाढतात. आता या इन्सुलिन रेझिस्टन्समुळे ग्लुकोज लेवल जरा खाली गेली की लगेच सिग्नल जातो, भूक लागली आणि या कंडिशन मध्ये काहीतरी गोड खाण्याची इच्छा खूप जास्त होते. कारण ते बॅड बॅक्टेरिया सुद्धा सारखं स्वीट खाण्यासाठी आपल्याला प्रोवोक करतात, कारण की ते त्याच स्वीट्स वरती सर्व्हाइव्ह करत आहेत. म्हणून अशा प्रकारच्या सिग्नल्सना आपण सारखं बळी नाही पडलं पाहिजे. क्रेविंग्स आल्या तर त्यांना कसं कंट्रोल करायचं? गोड खायची इच्छा झाली तर आर्टिफिशियल शुगर किंवा मॅनमेड शुगर न खाता फ्रुट्स खाऊ शकता. आणि मुळात ही कंडिशन येऊच नये असं वाटत असेल तर पहिल्यांदा हायड्रेटेड राहा. जास्त स्ट्रिक्ट डाएट करायला जाऊ नका. टाइम टू टाइम जो डाएट प्लॅन दिलाय त्याला फॉलो करा, हायड्रेशन मेंटेन करा. म्हणजे मुळात क्रेविंग्सच येणार नाहीत आणि इन्सुलिन रेझिस्टन्स फिक्स व्हायला, सॉल्व्ह व्हायला मदत होईल. अशाच हेल्पफुल टिप्ससाठी मधुस फिजिओफिटच्या पेजला फॉलो करा.